कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा मंगळवारी राजीनामा होण्याची दाट शक्यता। अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये तब्बल 2 तास खलबतं। वाढत्या नाराजीमुळे कोकाटे यांना डच्चू दिला जाण्याची जोरदार चर्चा। वाचन आणि वादग्रस्त मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांची तीव्र नाराजी। फडणवीस दिल्ली दौऱ्यावरून परतल्यावर मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाची शक्यता। खांदेपालटावर फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये चर्चा। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याचे अजित पवार यांचे संकेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुंडेंचा संबंध नसेल तर पुन्हा संधी देऊ, अजित पवार यांचं विधान। महायुतीमधील मंत्र्यांमध्ये जुंपली सामाजिक न्याय विभागात माधुरी मिसाळ यांच्याकडून परस्पर बैठका। मंत्री संजय शिरसाट यांची नाराजी, तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार काम, माधुरी मिसाळ यांचं स्पष्टीकरण। आदिवासी विकास मंत्रालयाला मूर्ख चोर मंत्री भेटलाय। आमदार शरद सोनवणे यांच्याकडून नाराजी व्यक्त करताना शिवीगाळ आणि अपशब्दांचा वापर, विधानसभा अध्यक्षांनी दिली नोटीस। पुण्याच्या हिंजवडीमध्ये अतिक्रमण, वाहतूक कोंडी आणि पावसाचं पाणी साचण्याच्या घटनांवरून अजित पवार यांच्याकडून संताप व्यक्त। आपलं वाटोळं झालं, आयटी कंपन्या बंगळुरूला जात आहेत। हिंजवडीच्या सरपंचासह अधिकाऱ्यांना सुद्धा दादांनी चांगलं सुनावलं। बुलढाण्याच्या खामगावमध्ये गायचोरीच्या संशयावरून दलित तरुणाला बेदम मारहाण, जातीवाचक शिवीगाळ केल्याचाही आरोप। तिघांविरोधात शिवाजीनगर पोलिसात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील फेस गावात दारुड्याला महिलांकडून चोप, व्हिडिओ व्हायरल। दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्याला शिकवला चांगलाच धडा। मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्गला आज मुसळधार पावसाचा इशारा, तर पालघरला रेड अलर्ट। पालघरमधील शाळा आज बंद, सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त। रायगडच्या महाड, पोलादपूरमध्ये मुसळधार पाऊस। सावित्री नदीनं ओलांडली धोका पातळी। नगर परिषदेकडून सायरन वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। आज शाळाही बंद। कोल्हापूरमधील राधानगरी धरण भरलं, 4 स्वयंचलित दरवाजे उघडले। पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा। संभाजीनगरमधील मुसळधार पावसामुळे वेरूळ लेणी परिसरामधील सीतान्हाणी धबधब्याला रौद्र रूप। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। रायगड जिल्ह्यातील खोपोलीमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर दरड कोसळली। मुसळधार पावसामुळे डोंगरावरील माती आली महामार्गावर, काही काळ वाहतूक झाली होती ठप्प। 26 जुलै 2005च्या मुंबईतील महाप्रलयाची 20 वर्ष, पावसाचा हाकार आणि मृत्यूचं तांडव दाखवणाऱ्या दिवसाच्या काळ्या आठवणी आजही ताज्या। नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये रेशमा कंपनीला भीषण आग, कंपनी जळून खाक। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न। राज्यातील सर्व प्राचार्यांचं निवृत्तीचं वय आता 65 वर्ष करणार। उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा। अनुभव संपन्न प्राचार्यांनी अधिक सेवा बजावल्यास शिक्षण क्षेत्राला फायदा, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य। वृद्ध आईवडिलांच्या सेवेसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 30 दिवसांची रजा मिळणार। केंद्रीय कामगार राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांची राज्यसभेमध्ये माहिती। 1 जानेवारी आणि 1 जुलैला रजेचा आगाऊ अर्ज करता येणार। पहलगाम हल्ल्यावर चर्चा करण्यास सरकारची तयारी। 29 जुलैला संसदेच्या दोनही सभागृहामध्ये 16 तास चर्चा। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देणार निवेदन। पंतप्रधान मोदी सहभागी होणार का, याकडे लक्ष। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडला इंदिरा गांधींचा विक्रम। नेहरू यांच्यानंतर सर्वाधिक काळ पदावर राहणारे दुसरे पंतप्रधान। मोदींचे पंतप्रधानपदी 4078 दिवस पूर्ण। आज 26वा कारगिल विजय दिवस। जम्मू काश्मीरमधील वॉर मेमोरियल इथं शहीदांना वाहिली श्रद्धांजली। दिल्लीसह देशभरही विविध कार्यक्रमांचं आयोजन। पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीरचा चीनकडून पाण उतारा। बीजिंग दौऱ्यादरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी खडसावलं। पाकमधील चीनी नागरिक आणि प्रकल्पांच्या सुरक्षेवरून नाराजी।